नमस्कार, मी रूपा रूपराणी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते। कशात सर्वजण सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि जय भीम। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी नवीन यूट्यूबर आहे, एक छोटासा प्रयत्न आहे जे मी व्हिडिओ बनवते आणि आयुष्यात काहीतरी करण्याची जिद्द आहे एक मनात, ते मी स्टार्ट केलेलं आहे। खरंच आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। तुमचा एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। तुमचं एक लाईक सबस्क्राईब मला खूप बरं वाटेल। एक नवीन सुरुवात काहीतरी करते तर लोक बघतात, लोकांना आवडते। जास्त मी काय हायफाय सारखं बनवत नाही, साधं सिंपल आहे, जसं आहे तसं मी बनवते। खरंच लाईक करा, तुम्हाला खूप आवडेल, मला असं खात्री आहे। मी मनापासून बनवते जेही बनवते। आज आपण बनवत आहे पालक डाळ। गावची टाईप पातळ असते ना, आपण ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता तसं मी बनवते। 2 ते 3 कप छोटीशी डाळ घ्या, तुरीची डाळ। त्याला स्वच्छ 2-3 वेळा धुवा। धुवून फक्त 5 मिनिटासाठी भिजत ठेवा। आणि पालकची जोडी घ्या, मी एक घेतली आहे। त्याला बारीक चिरून स्वच्छ धुवून घ्यायची 2-3 वेळा पालकला पण, आणि एकत्र करायचं। कुकरला लावायचं। कुकरला 4 शिट्ट्या दिल्या ना एकदम व्यवस्थित मऊ शिजतं। त्याच्यामध्ये 2 मिरची टाका, तेल टाका आणि हळद टाका। मी तेल आणि हळद टाकायला विसरली आहे, तुम्ही नक्की टाका। पाणी जास्त झाले तरी ते पाणी वरती येत नाही, तेल टाकलं की ते राहून जातं तसं, म्हणून तेल टाकायला विसरू नका। छान 4 शिट्ट्या काढून शिजलेली असते डाळ, हे बघा अशी व्यवस्थित शिजलेली असते, एकदम व्यवस्थित शिजली आहे। त्याच्यामध्ये आपण लाल तिखट मसाला जसं पाहिजे तुम्हाला चवीनुसार तसं तुम्ही घाला। हळद टाका अर्धा चमचा आणि मीठ टाका, जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं मीठ टाका। ते एकदम व्यवस्थित करून त्याला छान व्यवस्थित हलवायचं, एकजीव करून घ्यायचं दोन्हीला पण। सगळं व्यवस्थित एकत्र करून त्याला जास्त एकजीव करून घ्यायचं सगळ्यांना। एकजीव करून झालं की मग आपण फोडणीसाठी ना टब ठेवायचा छोटा, त्याच्यावर तेल टाकायचे। तेलामध्ये राई जिरं टाकायचं, तेल थोडं जास्त टाका। राई जिरे टाकून मग आपण ह्याच्यामध्ये तडका द्यायचा, डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकायचं आणि थोडंसं 15 ते 20 मिनटं तुम्ही शिजायला ठेवू शकता। तर आपली भाजी रेडी आहे, तुम्ही एकदा नक्की करून बघा, एकदम मस्त झाली आहे। आपण भाकरीबरोबर ह्याला खाऊ शकतो, खूप चव लागेल, मस्त। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा।